विराट सावरताना संसार दिनाचा विराट सावरताना कारुण्य चांदणे फुलून आले होते. संसार दिनाचा विराट सावरताना कारुण्य चांदणे फुलून आले होते. कोटी जन काळजात जपताना बाबासाहेब कोटी जणांचे काळज होते आणि त्या काळजाने आपल्या काळजात जपत. आता कोटी जन काळजात जपताना ते अपुले जगणे भुलून गेले होते. स्वतः जगाची यार मला कधी म्हणजे हे संगीत प्राप्त झाले. ती निळ्या नभातील सूर्याची घनछाया ती उदार मानस विशुद्ध कर काया स्त्री शक्तीचा उन्नत निर्मळ पाया. ती स्त्री शक्तीचा उन्नत निर्मळ पाया. ती राजगृहातील दरवळणारी माया. ती राजगृहातील दरवळणारी माया. ते जीवन चंदन झिजून धाले होते. धाने म्हणजे समाधान पावणे, त्याचा समाधान मानते झिजण्यात. ते जीवन चंदन झिजून धाले होते. कारुण्य चांदणे फुलून आले होते. ते यशोधारिणी महाडची नवक्रांती. ती स्वप्न वास्तवा दीक्षाभूची प्रीती. ती धैर्यशालिनी त्यागमयी संस्कृती. ते संबुद्धांच्या देशनेतली नीती. तृष्णेचे तपले शमून गेले होते. कारुण्य चांदणे फुलून आले होते. ती जीवनदायी भीमाक्षरांची शाई. ती जीवनदायी भीमाक्षरांची शाई. ती युगायुगांच्या यशवंतांची आई. ती युगायुगांच्या यशवंतांची आई. सामर्थ्य विजेचे उद्धारक नवलाई. सामर्थ्य विजेचे उद्धारक नवलाई. ती रम्य निळाई सुखदायक अंगाई. सन्मित्र नेत्र ओथंबून ओले होते. कारुण्य चांदणे फुलून आले होते. ती रमाच होती. ती रमाच होती. क्षमाच होती. ती मानवतेची सीमाच होती. कोटी कोटी उपेक्षितांची रमाई अक्षय विमाच होती. ती जाता भीम गलबलून गेले होते. कारुण्य चांदणे फुलून आले होते. संसार भीमाचा विराट सावरताना कारुण्य चांदणे फुलून आले होते. कोटी जन काळजात जपताना ते अपुले जगणे भुलून गेले होते. त्या रमाई
मी म्हणालो रमा माऊलीला जरा आठवा रे, रमा माऊलीला जरा आठवा, तिच्या वेदना अंतरी साठवा रे, रमा माऊलीला जरा आठवा रे, रमा माऊलीला. सदा कष्टली जी भीमा कारणे, सदा कष्टली जी भीमा कारणे, तिला नील संवेदना पाठवा रे, रमा माऊलीला. तिची मुले मी दिले हुंदके धाळली आसवे, दिले हुंदके धाळली आसवे, फुलाया भीमाचा दिला ताटवा, त्या रमा माऊलीला जरा आठवा रे, रमा माऊ. या घटनेचं अनेकांनी वर्णन केलेलं आहे. माऊलीने गोवऱ्या थापल्या, तिने थापिल्या गोवऱ्यांच्या थप्या, तिने थापिल्या गोवऱ्यांच्या थप्या, तिने थापिल्या गोवऱ्यांच्या थप्या, त्या थप्या साठवा अन्मने पेटवा रे, रमा माऊलीला जरा आठवा. कवी सध्याच्या एकूण म्हणजे परिस्थितीची जाणीव करताना म्हणतो, कसे रत्न गाठी तले पांगले. ऐक्याचं आपण नेहमीच म्हणजे देत असतो. तिथे अशा प्रकारचं एक वाटावं की ऐक्याची हाक कशी देतोय. कसे रत्न गाठी तले पांगले, कसे रत्न गाठी तले पांगले, चला एक गाठी पुन्हा गाठवा रे, रमा माऊलीला जरा आठवा रे, रमा माऊलीला. अरे आठवा त्यागमूर्ती रमा, चला स्वार्थ आता तरी गोठवा रे, रमा माऊलीला जरा आठवा. मित्र, आज आपण 1 जून 2024ला रमाईचा 8वा या ठिकाणी करत आहोत. त्यांच्या पुण्यस्मृतीचा 8वा या ठिकाणी करत आहोत. मी करुणासागर बौद्धदेशक संस्था, ते या संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र हृदय चक्रधर, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी खरोखरच एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. अर्थात त्या ठिकाणी संगीताचाही कार्यक्रम होता, परंतु तो संच या ठिकाणी आला नाही. परंतु त्याची उणीव आपल्या त्या कवींनी भासू दिलेली नाही आहे. मला असं वाटतं या ठिकाणी किती लोक उपस्थित आहेत याचा मला काही विशेष हे वाटत नाही. जे आहेत ते अतिशय म्हणजे समाजाच्या संदर्भात आपल्या अंतःकरणात एक विशिष्ट अशा प्रकारची भावना की या समाजाचा उद्धार झाला पाहिजे, हा समाज देखील पुढे आता आहे त्याच्याही पेक्षा आणखी वेगाने पुढे गेला पाहिजे अशी भावना घेऊनच तुम्ही या ठिकाणी आलात आणि ती भावना घेऊनच रमायला आपण या ठिकाणी आज वंदन करतो आहोत. मित्र, मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदनही करतो, आभारही मानतो. आणि मला या ठिकाणी हृदय चक्रधारी माझी नसताना मला उगीच या ठिकाणी अध्यक्ष करतात. यात मला समजत नाही. मला आता काही लोकांनी म्हणायला लागले, अरे हृदय चक्रधारी तुम्हाला आता खूपदा म्हणजे अध्यक्ष म्हणून बोलावतात. मी म्हणतो आता त्यांचा प्रेम आहे तर काय म्हणून त्यांना नाकारताही येत नाही. नाकारलं तर असं वाटतं की आता याला आता थोडंसं म्हणजे मात चढला की काय असं वाटेल, तर ते होऊ नये म्हणून मी चक्रधारीच्या शब्दाला मी कधी म्हणजे नाही म्हणालो नाही. त्यांनी म्हटलं मी आलो, आपण आला त्या चांगल्या तऱ्हेने भूमिका सादर केल्या. काही लोकांनी रमायला आठवण केली.
मी सगळ्या कवींना रमाईच्या या स्मृती, कोणी असं म्हणतात की रमाईचा स्मृती दिवस आहे, त्या दिवशी कुणाचं अभिनंदन करू नका, त्या दिवशी कुणाला शुभेच्छा देऊ नका वगैरे वगैरे नाही. हा अत्यंत अत्यंत पवित्र अशा प्रकारचा क्षण आहे. या ठिकाणी कोणी मला म्हणाला की रमाईचं निर्वाण झालं. निर्वाण शब्द आपण मुळात वापरायचा नाही. निर्वाण म्हणजे मरणे नव्हे, निर्वाण म्हणजे मरणे नव्हे, परिनिर्वाण ते म्हणजे विझणे, म्हणजे ते मरणे, निर्वाण नाही. निर्वाण ही जिवंतपणे आपल्याला प्राप्त होणारी अशा प्रकारची ती म्हणजे भावना आहे, ते अशा प्रकारची शक्ती आहे. काय निर्वाण ही अवस्थाच आहे, ती अवस्थाच आहे. निर्वाण ही अवस्था म्हणजे तुम्ही जेव्हा, मी अगदी एका ठिकाणी गेलो होतो, निर्वाणाच्या सगळ्या व्याख्या सांगितल्या आतापर्यंतच्या, परंतु माझ्यासारख्या सामान्य माणसाची निर्वाणाची अवस्था ती म्हणजे जी सौख्याची अत्यंत सुखद अशा प्रकारची अवस्था, ती अवस्था म्हणजे निर्वाणाची अवस्था. कधी कधी कशी वाटत केव्हा होतं, जेव्हा आपण एखाद्याच्या उपयोगाला पडतो, जेव्हा एखाद्यावर आपण हे करतो, त्याच्या मनातला आनंद, त्याच्या जीवनात आलेला आनंद आपल्याला पाहतो आणि त्यामुळे आपल्याला जी काही अनुभूती होते, जो काही हे वाटतं ना, त्यावेळेला आपण निर्वाणाच्या त्या अवस्थेमध्ये असतो, आपण असं समजायचं. म्हणजे आपण परोपकारी इतरांना काहीतरी इतरांच्या जीवनात आनंद देण्यासारखा आपण ज्या ठिकाणी करतो, म्हणजे मृत्यूच्या क्षणातही म्हणजे काही लोकांनी जीवनात आनंद निर्माण करून दिलेला आहे. आणि म्हणून असं तथागताने म्हटलेलं आहे की त्या चुंदाच्या घरचं मी जेवण केलं, ते जेवण देखील अत्यंत पवित्र होतं, कारण त्या पवित्र जेवणामुळे मला आज ही परिनिब्बाणाची अवस्था प्राप्त होत आहे. तेव्हा आनंदा तू त्या चुंदाला सांगायचं की तू आपल्या मनात अशा प्रकारची किलमिश ठेवू नको, अशा प्रकारची भावना येऊ देऊ नको की माझ्यामुळे तथागतांना अशा प्रकारचं म्हणजे माझ्या घरचं अन्न खाल्लं आणि तथागतांना विषबाधा झाली किंवा काय झाली, किंवा लोकांनाही सांग की त्याच्यामुळे नव्हे, तर तथागत असं म्हणतात की अत्यंत पवित्र ते अशा प्रकारचं जेवण करून, त्यामुळे मला एखाद्याचं जेवण घेतल्यानंतर निब्बाण मला म्हणजे परिनिब्बाण प्राप्त होत आहे, ती काय लहानसहान घटना आहे का, अशा पद्धतीने हे करून तथागत त्याचं मनोधैर्य वाढवतात. मला वाटतं ही देखील म्हणजे जागरूकतेचीच अवस्था आहे. जुवान म्हणजे अत्यंत जागरूक अशा प्रकारची अवस्था आहे. तथागत त्यांच्या आयुष्यामध्ये 19 म्हणजे जेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली, बोधी प्राप्त होणं म्हणजे त्यांना त्यावेळेला तिथे निब्बाण प्राप्त झालं आणि निब्बाण प्राप्त झाल्यानंतर ते जवळपास 45 वर्षापर्यंत त्या जागृत अवस्थेमध्ये लोकांचं प्रबोधन करत राहिले. आणि म्हणून निब्बाणाची अवस्था ही जागृतीची अवस्था आहे, अत्यंत जागरूकतेची अवस्था आहे, अत्यंत समाधानाची, अत्यंत सुखाची, कल्याणकारक कार्य करणारी अशा प्रकारची मनाची ती अवस्था आहे. तेव्हा त्या अवस्थेत आपण सगळ्यांनी यावं. आजच्या माता रमाईच्या स्मृतीने आपण तेवढं लक्ष घेऊया. जे मला ऐकून घेतलं